आज जर न उद्या येईल काय बाबा. चल शुक्रवारी येईल. चला, नवीन जी लाईन होती पाण्याची ती लाईन डायरेक्ट चालू केलेली आहे, काही न करता डायरेक्ट लाईन चालू केलेली आहे. गुड मॉर्निंग, कशा आहात तुम्ही? मला आशा आहे की आपण सगळी मजेत असणार. तर आता उठल्या तर आता वाजल्या सकाळचं वाजल्या 8:15 ते 8:30 वाजायला आले. तर आज मंगळवार आहे. हो, आज मंगळवार आहे. चालल्या दुकानावर. दुकान तर एकच लावायचा, जरा कंटाळा गेला. काल फिरलो ना पाका, त्याच्यामुळं कंटाळा गेला धंदा लावायचा दोन्ही. बरं थोडा आराम करू दे, सतत बरं धंद थोडा बरं आराम करू. तू मस्त आराम करता बरं. आराम तो नावाला असं सांगायला, धंदा पण ठेवले पण आराम बिलकुल नाही आपल्याला. दुकान अख्खा आईचा साफसफाई करून घ्यायची. सगळा चिकाट झाली ना, कसा कस्टमर पडला मग त्याच्यामुळं माझा आवाज तुम्हाला येत नसेल, कारण की बसले घसा बसले, माझा आवाज निघत नाही. बोलता शब्द बी निघत नाही. मला असं वाटतं मी बोललो पण कालाजी हे नाही म्हणा, असा झालेला. तर आता दुकानावर जायला का बंटी आपला पूर्ण गेलेला आहे, त्याला सगळी साफसफाई कर आणि त्याला पोची आणायला मी पाठवता. तोपर्यंत बरं मी दुकान लावता तिथं. चला या जायला निघू. शेट चालला, कुठं चालला ग? फिरायला चालला. 2 दिवसासाठी चालली, मामाशी तर चालली. चला या तुम्हाला दाखवता पुढं. आणि या साईडला बापू आपला मस्त जांभळा खातं. टाईम बा किती याला 11 वाजून गेलेलं. खा बापू खा, पाय शिदं कर आणि बस मांडी मोड. चल चाललो जा, तू अको याव जा. आणि या हंडल्यान या पोती आहेत या बघा. या पोऱ्या 40 का 50 हंडल्यान पावसाळ्यामध्ये भेटत नाही पायपुसणीला, म्हणून आता आणून ठेवलेल्या आहेत पुरंच. बायाना आई ह चाललो आम्ही बाहेर. चाललो बाय, बघतो असती. चाललो बाय. बयाना आला म्हणून तो वांगणीचा बयाना आला. वांगणीचा काय बोजा विस्तार घेऊन चालला. 2 दिवस होता उदे, किती दिवस घरचं सारखा राहू दे. येतं 1 वाजता राहू. चला हा शुक्रवारी हा हा बरोबर लक्ष राहा. हा चल चला. बाबू लक्ष राहा. 1 दिवसासाठी चालले बाबा. आज जर न उद्या येईल काय बाबा. चल शुक्रवारी येईल. चला चला, आज मामाच आमचे सपना पूर्ण होणार आहे. चला 20 वर्षानंतर आज सपना पुरा होणार आहे. 1 वस्तीसाठी 20 वर्ष लागली. चल थोडा कसा फिरतोय, दुकानात चालली, दुकान बंद आहे, पोरा आली नाही अजून. तो मग त्याला कल्लोडा का जायला निघलो. चालले आपण वांगणीला आईला सोडायची वस्तीला 1 दिवसासाठी. तिथं 20 वर्षापासून मामा बोलतं का 1 दिवस माझी तर वस्तीला ये, पण आई काही जात नव्हती. आज तो दिवस उंगावला. तर आज बरं आईला वस्तीला तिकडं सोडता. उद्या संध्याकाळचे येईन. जेले खूप नेवाळी नाक्यावर आता मी थांबले आहो. गेले पोरांना खायला आणायलाच गेलेली आहे. कलिंगड फणसाचं घरं काही खायला जो पाहिजे तो पोरांना गेले आणायला येईन. आता लवकर सोडून देता. आता मामाचा 20 वर्षांचं सपना पूर्ण होणार आहे. आणि 20 वर्ष लागली आईला 1 दिवस वस्तीला बोलवायला. आई कशी घर सोडून कुठं जात नाही ना म्हणून. तर आता नेवाळी नाक्यावर जाऊ आम्ही. या साईडला मस्त नेवाळी नाका पाठीमागं थोडा यो चौकच आहे, मी थोडा पुढं आहे नेवाराचं. पोचलो आपण. एंट्री मारूया बा बाहेर. अरे बाबा काय स्पीड ब्रेकर. अरे बाबू मजा आ गया ये स्पीड ब्रेकर.
चला या आतमध्ये एंट्री मारलेली आहे हे ना हे पाणी भरते इंशा कशी कशी आहे खरं? पाणी या, भर तो पण किती आहे? हे चड्डी नाही घातली चड्डी नाही घातली फोटो करतो तो पोच तिथं 3 मोठा कर चल चल का चल बस चल जाऊ आपण चल बस चल बस 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 चला इथं सोडले आता आम्ही चाललो मामा नाही मामी पण नाही घरात जेलन दवाखान्या म्हणून पाणी घेऊ. द्या ठंडा पाणी प्याव गाडीमध्ये बसले यो लागला हा गाडी बसला लरला बरं वाटलं गाडीत बसलं तर ना का तू गाडीत ना सर्दी झाली ना तर ताप आला त्याला तापवली गे तर काल दवाखान्यातून घेऊन आलो. सगळी साथ आहे सात चला बाय चाललो मी चालेल ना? मग मी चाललो हा चाललो हा या आई आहे ना आईला ठेवले ना जेवायला जेवण नाही झालं? नाही आता आईला सोडली मी आईला जरा पुढं तुम्हाला दाखवता उल्हास नदी बा नदी जाम मोठी नदी आहे ती तुम्हाला दाखवासाठी मी थोडा पुढं आलेला अवघ्या 2 मिनिटात अंतर आहे चालत झालं तर 5 मिनिटात 5 ते 10 मिनिटं गाडी नेला तर 2 मिनिटामध्ये पोचता होतो आपण आता पोचलेलो आहोत ब्रिजवर 2 ब्रिज आहेत एक जुना आहे आणि एक नवीन आहे हे बघा जुना ना नवीन मला कुठला समजेल जो नवीन आहे तो जुना ब्रिज होता पहिले त्यावेळेला जायचं ही हे उल्हास नदी मला उतरून दाखवता स्पेशल या बघा आपण पोचल्या उल्हास नदीवर पोचल्या या 2005ला जो पूर आला सगळा पाण्यामध्ये डुबलेला आहे ती टाकी दिसते ना ती पण पाण्यामध्ये जेलती बघा टँकरवाले पाणी भराला जाम खोले खाली विचार करा जो ब्रिज पाण्यामध्ये जायला आलता म्हणजे किती मोठी नदी आहे पाणी किती असेल ते कालामध्ये 2005ला त्या नवीन टाकी बनले पहिले ती होती तिथं लक्ष ठेवायला बघा पाणी बघा किती आहे असं आहे पाणी वाहता पाणी आहे डायरेक्ट यो नवीन ब्रिज बनलेला यो जुना ब्रिज आहे पहिले हेच ब्रिजवाल्या गाड्या जायच्या एक गाडी थांबून दुसरी गाडी क्रॉस व्हायची आणि पहिले आवऱ्या गाड्या पण नव्हत्या चालत आता हल्ली या गाड्या जास्ती झाल्यान तर पहिले एकदम गाड्या कमी प्रमाणामध्ये होत्या बसमध्ये यायचा आणि बसमध्ये जायचा मामाचं घर ते साईडला उल्हास नदी गाडी लावली म्हणजे इथं आपली खालती उतरायला रस्ता आहे तिकडून जर तुम्ही याल तर डायरेक्ट इथूनच रस्ता असा आहे खाली उतरा पाणी भरा अंग धुवा तिथं अंग धुवायला पण येत असतात तो सगळ्यात जुना ब्रिज होता तो बघा खालचा तो ते कालामध्ये तो पाण्यान वाहून गेला मग यो बनला आता यो पण कमजोर झाले म्हणून त्याला बनला चला पहिले आम्ही यावल्या आयुष्या म्हणजे फार पुढं आतमध्ये झाडा झोडपा जाम आहेत चला बगीचेत मोठे आतमध्ये तर आता मी घर जायला निघता चला आणि आपले समोरचा नजारा समोर डोंगर बघा का उरत बघा किती मोठं डोंगर आहेत छोटा मोठा तुम्हाला एकदम व्हिडिओमध्ये थोडा या दिसला असेल आणि इकडून गावांच्या नदी येले ते साईडला आहे चला घरात जाऊ पटापट चलो भगाव चलो चला या पोचलो घरा दुपारचं वाजलं 1:30 वाजलं चला आईला सोडून आल्यावर जस्ट आज एंट्री मारली चला गाईज पोचल्या दुकानामध्ये दुपारचं वाजल्यान 4:30 वाजल्यान बंटी आज अजून बाकी आहे तर या साईडला आपली यूट्यूब फॅमिली आले भाऊ कुठून आले तुम्ही पुण्यावरून आले आणि कुठं चालले आता तुम्ही सांगा मला आता परत पुण्याला जायचं कारण ती आल्या कारण की ते आल्या लग्नासाठी आता लगीन लागलेलं आहे तर आता ते वापस घरात आले आणि जाता आपला रस्त्यामध्ये लागला दुकान तर त्यांना असं वाटलं की आपल्याला भेटून जावा तर तुमचं मनापासून आभार का तुम्ही आम्हाला इथं भेटासाठी इथं प्रत्यक्ष थांबल्या मग कसं आज तुम्ही एकदम मस्त मस्त मग बाकी
काय चाय पाणी काय घेता बोला. नाही 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 बोलले यातच मन समाधान आहे. अरे वा. कोणाकोणाचे व्हिडिओज बघत असता तुम्ही? तुमचे मम्मी तुमचे बंधू हा बरोबर. रोशनला धन्यवाद धन्यवाद. मग बाकी सर्व कसे आहेत? एकदम मस्त आहे. एकदम मस्त. तुम्ही एकटेच आले का अजून कोण नाही, फॅमिली नाही, एकटे आले फॅमिलीनं आले. फॅमिलीने आले एकटेच आले. ठीक आहे चालेल. धन्यवाद धन्यवाद. आधी आपली यूट्यूब फॅमिली आपल्याला भेटून गेले तर याही बघा ही नवीन जी लाईन होती पाण्याची ती लाईन डायरेक्ट चालू केलेली आहे. काही न करता डायरेक्ट लाईन चालू केलेली आहे. तर पाणी बघा एक या साईडला निघतं एक या साईडला लावतं. मी फोन लावलेला आहे तर आता बघू माणसा कवा येतात. आता जस्ट आताच ही पाईपलाईन चालू केलेली आहे. पाण्याचा प्रेशर बघा. म्हणजे ही लाईन भरलेली आहे लगेच खाली वाहणार नाही. खाली व्हायला पण रास टाईम लागेल आणि तोपर्यंत जो पाणी आहे तो सगळा पुरे कंपनीमध्ये जाणार आहे. तर मग आम्हाला बघा येतं बरं ये इकडे लय आम्हाला बोलत असतो हो तुमचं पाणी येतं पाणी येतं. आता बघा मग आम्हाला समजा पाणी किती येईल. बघा ही लाईन फुल भरलेली आहे. विचार करा पाणी कवडा असं नाही पाण्यामध्ये. आता हे पाणी सतत चालूच राहणार आहे. कमीत कमी अर्धा ते पाऊण तास पाणी असं चालू राहणार आहे. क्या हुआ देखो, अभी इसका कंपनी के अंदर पानी जाएगा, पूरा पानी जाएगा और 2 मिनट रुको पूरा इधर तबाही मचेगा. त्यांना फोन लावली मी जे कॉन्ट्रॅक्टर आपलं होतं स्थानिक भूमिपुत्र त्यांना दोघांना मी फोन लावले की बाबा लवकर लवकर ही चावी बंद कर न तर अका पाण्यावर वाटवला लागेल बरं आमचा असं त्यांना मी सांगले. त्यांना व्हिडिओ आणि फोटो पण काढून मी पुढं पाठवलेलं आहे की आता बंद करणारच आहेत लगेच. पण बंद केला तरी पण पाणी काही निघायचा थांबणार नाही असा. कारण की पुरी लाईन फुल आहे. आताच लाईन चालू केली म्हणजे नवीन आहे. चेक करताना ती पाणी कुठं निघतं कुठं निघणं नाही अशी त्यांची चेकिंग चालू आहे. पुढच्या 5 मिनिटामध्ये माणसं आली. JCB मागवली सगळी माणसं आलेली आहेत. ही बघायला ही चावी का होता तो रब्बर टाकलेला म्हणून तो पाणी निघत होता. ते त्यांची चेकिंग चालू होती पाण्याची. पण लाईन चालू नव्हती पाण्याची चेकिंग चालू होती. पहिले ते पाणी सोडताना मग एक होल मारला जातं आणि त्याच्या आतमध्ये ऑक्सिजन सोडला जाते न पक्का दाब दिला जाते. मग ती बघता कुठं पाईप लिकेज असेल तर तो ऑक्सिजनचा जर समजा पाईप आता असा कांडी ती अशी झाली तर समजा आता कुठेतरी लीक आहे. जर ती अशी स्थिर राहिली तर समजा आता पाईपलाईन एकदम ओके तेव्हा ती पाईपलाईन चालू करतात. असं त्यांचे नियम असतात. रातचं वाजलं 10 वाजलं